हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे खूप खूप हॅप्पी आणि पॉझिटिव्ह असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त आवडीचं खात-पीत फिरत असाल. आता माझा हा अवतार जरा इग्नोर करा, कारण मी रविवारचं भर दुपारी मस्त झोपेतून उठून हा व्हिडिओ एडिट करायला बसली. तर रिसेंटली आमच्या फॅमिलीतील खूप जवळचा एक इव्हेंट पार पडला, म्हणजे माझ्या एका बहिणीचं लग्न झालं. तर ही बहीण सगळ्यात लहान, आमच्या बहिणींमधील सगळ्यात लहान बहीण होती आणि असं म्हणता येईल की आमच्या बहिणींमधून सगळ्यात शेवटचं हे लग्न होतं. लग्नाचा एक दिवस आधीच मेहंदी काढून घेतली आपल्याला जमेल तशी. एक दिवस मध्ये गेला की माझी मेहंदी छान रंगते. त्यानंतर यांचे काही शर्ट्स आणि माझे ब्लाऊज प्रेस करून घेतले. लग्नाच्या आदल्या दिवशी 4 वाजता आम्ही पुण्यातून निघालो कशी तरी सुट्टी काढून. भैया पण होता सोबत, त्याचे प्रॅक्टिकल स्टार्ट झाले होते म्हणून त्याला यायला पॉसिबल नव्हतं, पण अचानक प्रॅक्टिकल पोस्टपोन झाले आणि तो पण आला. आणि तो असला की माझी जागा घेतोच म्हणून मी निवांत मागे बसले होते. आणि यांचं काम मात्र चालूच होतं. त्यांनी भैयाकडे शेजारी लॅपटॉप दिला कारण टाइम पण कम्प्लीट करायचा होता. प्रवास कसा निवांत करायला हवा असं मला वाटतं आणि त्यामुळे मला या सगळ्याचा खूप राग येतो. पण असो, कामच तसं आहे, काय करणार. पेट्रोल टाकून निघालो. काही वेळ यांनी गाडी चालवली आणि कितीही नाही नाही म्हटलं तरी यांनी भैयाकडे दिलीच. तशी त्याला आता छान जमते, पण मला भीतीच वाटते. आता हा फायनली लग्नाचा दिवस. हे माझे काही भाऊ आकाश, प्रणव आणि सूरज म्हणजेच भैया. तर एंगेजमेंट आणि सुपारी आधीच झालेली होती, सो आज हळद आणि लग्न होतं. आमची नवरी पूजा रेडी होऊन आलती तिच्या एंट्री लुक साठी. लग्नाला निघताना घरापाशी रानात एक पूजा करतात, मला एक्झॅक्ट नाव नाही आठवते, ती केली आणि नवरीने घरातल्या देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही लॉन्स कडे निघालो. आणि ही माझी आई. माझं गाव म्हणजे माहेर भानगाव आहे आणि हे आमचं ग्रामदैवत भानेश्वर महाराज. आमचं सगळ्यांचं पवित्र श्रद्धास्थान महादेवाचं मंदिर आहे हे. मग इथे नवरी सोबत सगळ्यांनी दर्शन घेतलं. यावर्षी यात्रेला काही दर्शन झालं नव्हतं, आज मात्र मस्त दर्शन झालं. आणि ही आमची सगळ्यात मोठी बहीण आमची अक्का. आणि फायनली आम्ही लॉन्सवर आलो. हे आमचे नवीन आणि सगळ्यात लहान प्रवीण दाजी. नंतर हळद लागली आणि मग लग्न. बहिणींमध्ये पूजा सगळ्यात लहान असल्यामुळे हे सगळ्यात शेवटचं लग्न. बाकी सगळ्यांचे आतापर्यंत लग्न झालेत. आता अजून बरेच भाऊ शिल्लक आहेत, तेव्हाच काय ते एवढ्या जवळचं लग्न असेल आता. पूजा आणि दाजी खूप छान दिसत होते सोबत. मस्त सगळे विधी झाले आणि त्यानंतर आम्हाला पुण्याला यायचं होतं, सो जेवण वगैरे करून आम्ही भरपूर सगळे फोटो क्लिक केले आणि पुण्याला निघालो. आणि हो, हे 2 दाजी, 2 बहिणी आणि त्या एक बहिणी. दाजींना व्हिडिओत यायचं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत एक व्हिडिओ क्लिक करायला सांगितला. हे माझे अजून 2 भाऊ आणि त्या अलीकडच्या वहिनी आहेत. बाकी दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कायम एकमेकांच्या सोबत राहा, एकमेकांना साथ द्या आणि खुश राहा. मंडळी, आमच्या चिंटूंची ही कला पहा. आणि आता लास्ट बट नॉट दी लीस्ट, आमच्या भाचीबाई पूर्वा अश्विनी युवराज रणसिंग यांनी SSC एक्झाम मध्ये श्रीगोंदा तालुक्यात पहिला नंबर मिळवला. 98.20 इतके भारी पर्सेंटेज त्यांनी मिळवले. त्यांच्या सत्कारासाठीच आम्ही गेलो होतो. खूप हुशार आहेत त्या, त्यांना सुद्धा फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. व्लॉग इथेच संपवते. माझा हा लॉंग व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय गाईज.